अयोध्येतील श्रीराम मंदिरातील लुटीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज राज्यव्यापी रामरक्षा आंदोलन सुरू केलंय। त्यानुसार कोल्हापुरातही शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। राजारामपुरी 12व्या गल्लीतील श्री हनुमान मंदिरात रामरक्षा महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन मंदिर लुटीच्या विरोधात आणि भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। एसआयटी चौकशी लागली असली तरीही या लुटीमधील मुख्य आरोपींचं नाव गुन्ह्यात दाखल केलं जात नाही असा आरोप जिल्हाप्रमुख विराज पाटील यांनी केलाय। अखंड हिंदुस्थानचं दैवत प्रभू श्री रामचंद्र यांचं मंदिर 2020 साली झालेलं आहे। ह्या मंदिरामध्ये जी चोरी झालेली आहे, दानाची जागा घेण्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, ह्या प्रकरणाची मूळ एसआयटी चौकशी लागली। तर ह्या एसआयटी चौकशीमध्ये ज्या लोकांना एफआयआर मध्ये घ्यायला पावतं त्या लोकांना एफआयआर मध्ये घेतलेलं नाही। त्यांचा ड्रायव्हर असतील, त्यांच्या घरगाडी असतील, ह्या लोकांना घेतलेलं आहे। आज आपण बघितलं तर हे जे मुख्य जे आरोपी आहे चंपत राय आणि संजय मिश्रा, ह्या दोघांना राजीनामा द्यायला लावलेला आहे, कारण त्यांचं एफआयआर मध्ये नाव आलेलं नाही। आमचा लढा ह्याच्यासाठीच आहे की ही जी सर्व मंडळी आहेत ही भाजप, विश्व हिंदू परिषद आणि RSSची संघटनित आहेत। ही माणसं, ज्या माणसांनी आज राम मंदिर बांधून सत्तेमध्ये आलीत, सत्तेमध्ये येऊन याने अनेक आश्वासन दिलीत, तर यांची भूक थांबलेली नाही। ही रामाला सुद्धा यांनी सोडलेलं नाही। तर येणाऱ्या काळात यांना आज भारत प्रश्न विचारायला आहे की तुम्ही कुठं भ्रष्टाचार करणार आहे, लोकांचे खासदार बळवत आहे, लोकांचे आमदार बळवत आहे, रामाची देणगी बळवत आहे। ह्या सगळ्याला वाचा फोडण्यासाठी आज आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे एकाच वेळी महाराष्ट्रात ह्या आरतीचं आयोजन केलेलं आहे। आणि आम्हाला एकच करायचं आहे की जनतेला जागा करायचं आहे की जनतेला ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपनं एक अशा पद्धतीने हे केलेलं आहे की यांना लक्षात येणं झाले की काय प्रकार होतात। तर येणाऱ्या काळात ह्या भाजप सरकारला जनता माफ केल्याशिवाय राहणार नाही। या आंदोलनात सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, युवा सेना जिल्हा प्रमुख मंजित माने, प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, स्मिता सावंत, पूनम फडतारे, रीमा देशपांडे, राजू यादव, दिलीप देसाई, दीपक गौड, संजय जाधव, रणजित आयरेकर, रुपेश रोडे, शौनक भिडे, दिनेश साळोखे, महादेव सुतार, अरुण अब्दागिरी, सुमित मेळवंकी, संतोष रेडेकर, पप्पू कोंडेकर, चैतन्य देशपांडे, महादेव कुकडे, अभिजित बुकशेट, प्रवीण पालव आदी सहभागी झाले होते।